वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ केसीसी ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण 10th इंग्लिशचा अनबिटेबल मॉम मेरी कोम हा जो आपला लेसन होता त्याचा सेकंड पार्ट शिकणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आपणास एक रिक्वेस्ट आहे की जर आपल्याला आमचे व्हिडिओज आवडत असतील, हे समजत असतील चांगल्या प्रकारे, तर जास्तीत जास्त लाईक, शेअर अँड कमेंट करा. आणि जर आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा. तर आज आपण सेकंड पार्ट आपला स्टार्ट करूयात, जो की स्टार्ट होतो पेज नंबर 130 चा शेवटचा क्वेश्चन होता आपला बघा. इंटरव्ह्यूवर, यू वेर कोटेड सेइंग Adams was very clever, a counter puncher, but although she carried power, she wasn't very tactical. I was scoring, but the judge were not pressing the buttons. Do you think dodgy judging was the part of reason for your loss in the semi-final? आता यावेळी जो इंटरव्ह्यूवर आहे ते काय म्हणतात, तुम्ही असं कोट असं बोलला होतात काय की ऍडम खूप हुशार होती आणि जास्त चांगली काउंटर पंच. पंचर म्हणजे काय, तर काउंटर पंचर एक जो पंच मारतो त्याला एक अपोजिट रिएक्शन येते, त्याला म्हणतो आपण काउंटर पंचर. तर व्हेरी क्लेवर होती, चांगली काउंटर पंचर होती, बट अल्दो तरी सुद्धा पॉवर असून सुद्धा ती टॅक्टिकल नव्हती. आता टॅक्टिकलचा मिनिंग आपल्याला इथे दिलाय, प्लॅन ऍक्शन टू गेन विक्टरी. एक प्लॅनिंग असते की अशा प्रकारे मला ह्या खेळात जिंकता येईल, पण त्यात टॅक्टिक्स तिच्याकडे नव्हत्या. ताकद होती पण टॅक्टिक्स नव्हत्या. पुढे त्यांनी म्हणलं होतं, आय वॉज स्कोरिंग बट जजेस वेर नॉट प्रेसिंग द बटन. म्हणजे मी मेरी कोम ह्या पॉइंट कमवत होत्या पण जज हे पॉइंट त्यांना देत नव्हते. प्रेस बटन करणे म्हणजे पॉइंट देत नव्हते त्याचे स्कोर. डू यू थिंक डॉजी जजिंग, म्हणजे डॉजी जजिंग म्हणजे पार्शिलिटी करणे. जजनी पार्शिलिटी केली का ऍडम्सच्या साइडने, ज्याचा तुम्हाला लॉस झाला सेमीफायनल्स मध्ये. मेरी कोम यावर उत्तर देतात, येस आय थिंक सम ऑफ द डिसिजन वेअर अनफॉर्च्युनेट अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट. हो, मला असं वाटत आहे की जे जजचे डिसिजन होते ते अनफॉर्च्युनेट माझ्या साइडने नव्हते, ज्याचा म्हणजे मला भेटले पाहिजे होते पॉइंट्स, ते मला भेटले नाही, ज्यामुळे माझं थोडंफार नुकसान झालं. डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट म्हणजे माझ्या फायद्याचं नाही झालं, ते मला त्याचा फायदा घेता नाही आला, मारून सुद्धा मला पॉइंट दिले नाही त्यांनी. इंटरव्ह्यूअर, इंडिया मॅनेज जस्ट 6 मेडल इन द 2012 ऑलिम्पिक्स इवन दो वी आर अ नेशन ऑफ 1.3 बिलियन पीपल. म्हणजे आपली 1.3 बिलियन म्हणजे 1 बिलियन 100 कोटी असतं, तर 130 कोटी आपली जनता आहे भारताची पॉप्युलेशन. त्याच्यात फक्त आपल्याला मेडल किती मिळाले असं म्हणतायत, तर 6 मेडल मिळाले 2012च्या ऑलिम्पिक मध्ये. वेअर डू यू थिंक अ चेंज इज रिक्वायर्ड टू गेट हेल्प अस विन मेडल दॅट आर प्रपोर्शनेट विथ आवर पॉप्युलेशन. आणि यावर तुमचा काय विचार आहे की जेवढं आपण आपलं पॉप्युलेशन लोकसंख्या आहे त्या प्रमाणात आपल्याला मेडल मिळत नाही, तर काय करावं आपण. यावर मेरी कोम यांचं उत्तर होतं, I think more and more people should take up sport as a full-time career if you want more gold medals. जर आपल्याला जास्तीत जास्त गोल्ड मेडल मिळवायचे असतील तर जास्तीत जास्त लोकांनी स्पोर्ट्समध्ये उतरलं पाहिजे आणि त्यांचं फुल टाइम करिअर, पार्ट टाइम करिअर नाही तर फुल टाइम करिअर म्हणून या स्पोर्ट्सकडे बघितलं पाहिजे. मोर कॉर्पोरेट शुड कम इन अँड स्पॉन्सर प्लेयर. जास्तीत जास्त कॉर्पोरेट्स म्हणजे काय, जे कंपनीज किंवा इंडस्ट्रीजने आले पाहिजे या मदतीला, तर खेळाडूंच्या प्लेयर्सच्या मदतीला आलं पाहिजे. त्यांना स्पॉन्सरशिप, स्पॉन्सर म्हणजे काय, तर ऑर्गनायझेशन दॅट पेज ऑर एड स्पोर्ट्समन ऑर स्पोर्ट इव्हेंट. जो काय स्पोर्ट इव्हेंट असतो, स्पर्धा असते, स्पोर्ट पर्सन असतो, खेळणारा खेळाडू, यांना स्पॉन्सरशिप देते. म्हणजे त्याला काय, तर फायनान्शियल मदत करतात, त्यांच्या प्रॅक्टिसवर भर देतात, त्यांना सोयी सुविधा पुरवतात. सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फायनान्शियल प्रेशर अँड कॅन जस्ट फोकस ऑन देअर गेम्स. यामुळे काय होईल, तर त्यांच्या फायनान्शियल प्रेशर त्यांना येणार नाही, म्हणजे पैशांची जुळवाजुळव कशी करायची ह्याचं प्रेशर येणार नाही. ते पूर्ण आपलं जे लक्ष आहे ते गेमवर, खेळावर
फोकस करते. इंटरव्ह्यूअर पुढे म्हणतात, डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स? म्हणजे काय तर आता ऑलिम्पिक्समुळे तुला मेडल मिळाले, यामुळे इंटरेस्ट बॉक्सिंग मधला इंडियाचा वाढेल का? Yes, I am sure that in few years boxing will be very popular among everyone in India all the year round. हो, येत्या काही वर्षात, फ्यू इयर्स म्हणजे काही वर्षात बॉक्सिंग हा एक व्हेरी पॉप्युलर, खूप फेमस खेळ होऊन जाईल आणि जो इंडियामधल्या, भारतातल्या प्रत्येकाला आवडेल, त्याचा इंटरेस्ट असेल ऑल द इयर राऊंड, म्हणजे पूर्ण वर्षभर. असं नाही की एखादी गेम आली, ऑलिम्पिक आली, कुणीतरी मेडल मिळवलं म्हणून तेवढ्यापुरती त्याची चर्चा होणार, त्यानंतर या खेळाचं नाव पण नसणार, असं नाही. पूर्ण वर्षभर या खेळाचं, जसं क्रिकेट वगैरेचं आपल्याकडे बघा, क्रिकेटचं कसं क्रेज आहे, तशीच एक बॉक्सिंगची सुद्धा क्रेज येईल अशी त्यांना होप्स आहेत, आशा आहे. इंटरव्ह्यूअर, हाऊ अवेअर आर इंडियन वुमन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट? ज्या इंडियन वुमन आहेत त्यांचे न्यूट्रिशनल म्हणजे खाण्यापिण्याकडे किती लक्ष देतात, न्यूट्रिशन त्यांना मिळत आहे त्याकडे त्यांचं किती लक्ष असतं? डाएट अँड न्यूट्रिशन मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर इन युअर कंडिशनिंग फॉर द ऑलिम्पिक. म्हणजे डाएट तुझा जो असणार, न्यूट्रिशन जे काय फूड तू खातीये, हा की फॅक्टर, महत्वाचा फॅक्टर असतो. कारण आता एवढा मोठा खेळ खेळायचा म्हणजे शरीराने साथ दिली पाहिजे. शरीर केव्हा साथ देतं? जेव्हा तुमचं जेवण वगैरे व्यवस्थित असतं. तर तुला फिट राहण्यासाठी डाएट आणि न्यूट्रिशननी किती मदत केली? डू यू थिंक न्यूट्रिशन इज निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट? तुला असं वाटतं का की इंडियन स्पोर्टमध्ये न्यूट्रिशनकडे दुर्लक्ष केलं जातं, त्याकडे निग्लेक्ट केलं जातं त्याला? मेरी कोम काय म्हणतात त्यावर? द अवेअरनेस इज ग्रोईंग नाव अमंग द फिमेल ऍथलीट्स व्हेन इट कम्स टू न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट. तर आता जे अवेअरनेस आहे म्हणजे याकडे लक्ष देणं इज ग्रोईंग नाव अमंग, वाढत आहे. आधीच्या काळात जास्त न्यूट्रिशनकडे लक्ष नव्हतं जात, फक्त खेळाकडे, पण आता खाण्याकडे सुद्धा ऍथलीट चांगल्या प्रकारे लक्ष देतात. न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट. आणि हो, न्यूट्रिशनकडं इंडियन स्पोर्ट्सचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा न्यूट्रिशनकडे दुर्लक्ष होतं. I had to gain 3 kg since I had to fight in 51 kg event instead of usual 48 kg that I fight in. म्हणजे आधीचा माझा जी कॅटेगरी होती ती 48 kg ची होती, 48 किलोची. त्यानंतर मला 51 kg साठी जेव्हा फाईट करायची होती, त्यासाठी मला 3 kg माझं वजन वाढवायचं होतं. सो आय हॅड टू फोकस ऑन व्हॉट टू इट. म्हणून मला फोकस करायचं होतं की व्हॉट टू इट, काय नेमकं खाल्लं पाहिजे. आय गेन वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड रॅदर दॅन बॅड सॅच्युरेटेड फॅट. मला माझं वजन वाढवायचं होतं, पण राईट काइंड ऑफ हेल्दी फूड खाऊन व्यवस्थित जे माझ्या शरीरासाठी राईट आहे, योग्य आहे, ते फूड खाऊन माझं वजन वाढवायचं होतं. रॅदर दॅन म्हणजे न खाता. काय नव्हतं खायचं तर अनसॅच्युरेटेड फॅट. म्हणजे काय तर अनहेल्दी फॅट. तर 3 किलो वजन वाढवायचं म्हणून बर्गर, पिझ्झा असं खाऊन वजन वाढवायचं नसतं फॅटी, तर हेल्दी फूड खाऊन त्यांना वजन वाढवायचं असतं. हाऊ बिग अ रोल डीड OGQ प्ले इन द शेपिंग द बॉक्सिंग सीन इंडिया फॉर द बेटर? OGQ म्हणजे काय? ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट असतं. त्यांचा काय रोल आहे की इंडियामध्ये बॉक्सिंगला एक बॉक्सिंग सीन जो आहे, म्हणजे बॉक्सिंगचे जे दिवस आहेत आताचे, ते अजून कशा प्रकारे चांगले करता येईल, OGQचा काय रोल असेल याच्यात? OGQ रिअली प्लेड एन इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस. OGQचा खूप मोठा पार्ट आहे, म्हणजे खूप मोठा हिस्सा आहे त्यांचा माझ्या सक्सेसमध्ये. त्यांच्यामुळे मला सक्सेस मिळाला आहे. दे हेल्प मी आउट व्हेन एव्हर आय नीडेड समथिंग. त्यांनी मला जेव्हा काही मदत लागली तेव्हा मला प्रोव्हाइड केलेली आहे. दे टेक केअर ऑफ एव्हरीथिंग विच हेल्प मी फोकस ऑन बॉक्सिंग अँड केप मी स्ट्रेस फ्री. आणि त्यांनी माझी खूप काळजी घेतली. प्रत्येक जी गोष्ट मला लागत होती ती त्यांनी मला प्रोव्हाइड केली, ज्याच्यामुळे मी फक्त माझ्या बॉक्सिंगवर फोकस करू शकले आणि स्ट्रेस फ्री, कुठल्याही प्रकारचं मला टेन्शन जाणवलं नाही. व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग? तुला काय वाटतं की भविष्य कसं असेल, फ्युचर कसं असेल इंडियन बॉक्सिंगचं? तर मेरी कोम म्हणतात, द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मेडल फॉर अस. तर मेरी कोम यावर म्हणतात की फ्युचर खरंच ब्राईट असणार, खूप चांगलं असणार आहे भविष्य बॉक्सिंग या खेळाचं, आणि खूप सारे असे बॉक्सर्स तयार होणार आणि ते भारतासाठी गोल्ड मेडल जिंकून आणणार.
डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चाइल्ड नॉट टू फाइट वेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट द स्टाईल ऑल द टाइम? तर त्या म्हणतात जेव्हा आता तुम्हाला बाहेर जायचं असतं तेव्हा ते फाईट करणार की खूप दिवसांसाठी आई जेव्हा बाहेर जाणार तेव्हा 1-2 तासासाठी जरी गेली तर मुलं मागं लागतात मला जायचं. तर ते जेव्हा फाईट करतात तेव्हा तुम्ही कसं कन्व्हिन्स म्हणजे त्यांची कशी समजूत काढता आणि डू इट इन स्टाईल ऑल द टाइम आणि ते तुम्हाला वारंवार असं करावं लागतं का? तर मेरी कॉम म्हणतात वेल आय हॅव ट्विन्स अँड यस समटाइम्स इट बिकम रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल. हो मला ट्विन्स म्हणजे जुळं मुले आहेत 2 आणि कधी कधी खरंच खूप डिफिकल्ट होतं अवघड होतं त्यांची समजूत काढणे त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं. कारण दरवेळेसच मुलं ऐकतील असं होत नाही. विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर ॲज वेल? तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा बॉक्सर बनवणार का? आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट. मी अजूनपर्यंत तरी मेरी को म्हणतात मी अजूनपर्यंत तरी याचा विचार केलेला नाहीये. ॲज ऑफ नाव जस्ट लेट देअर मदर बॉक्स. पण सध्या तरी फक्त त्यांच्या आईला सध्या बॉक्सिंग करू द्यात. मी त्यांच्याबद्दल अजून विचार केलेला नाही. इंटरव्ह्यूवर पुढचा क्वेश्चन विचारतात त्यांना यू हॅव ब्रोकन सेव्हरल स्टिरियोटाइप्स अबाउट द वुमन इन इंडिया बाय शोईंग दॅट वुमन कॅन कम्पीट विथ मेन इन एनी फील्ड. स्टिरियोटाइप्स पहिल्यांदा सांगतो. अ फिक्स्ड आयडिया हेल्ड ॲज कॉमन स्टँडर्ड म्हणजे एक रीत असते. ते भरपूर अशा रीत परंपरा तुम्ही तोडल्या. परंपरा नाही म्हणता येत एक रीत असते. तर त्या तोडलेल्या आहेत. कोणत्या रोल? तर जी वुमेन आहे लेडी आहे इंडियाची ती बरोबर पुरुषांच्या बरोबरीनेच महिला सुद्धा कॉम्पीट करू शकते. बॉक्सिंग हा खेळ म्हणजे पुरुषांचा खेळ मेलचा स्पोर्ट असं समजलं जातं. त्याच्यात वुमेन बॉक्सर ही त्यांनी स्टिरियोटाइप तोडलेला आहे. बट हाऊ गुड आर यू ॲट द ट्रॅडिशनल फेमिनाईन ऍक्टिव्हिटीज लाईक कुकिंग? असं जरी असलं तरी ज्या ट्रॅडिशनल ऍक्टिव्हिटीज असतात फेमिनाईन म्हणजे ज्या महिलांनी कराव्यात असं जे आपल्या ट्रॅडिशनने ठरवून दिले जसं की कुकिंग यामध्ये तुम्ही कशा आहात? कुक कसं करता येतं? तर मेरी कोम म्हणतात वेल आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊस होल्ड वर्क टू. तर मी म्हणतात कुकिंग तर मी खूपच छान प्रकारे करते स्वयंपाक. त्याबरोबर जे काही घरातली बाकीची कामं असतात ती सुद्धा मी उत्तम प्रकारे करते चांगल्या प्रकारे करते. इंटरव्ह्यूवर पुढचा क्वेश्चन विचारतात बघा वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमन इन बॉक्सिंग वन डे? तर तुम्हाला इंडियन वुमन्सला बॉक्सिंगसाठी कोच म्हणजे शिकवणं एके दिवशी पुढे भविष्यात आवडेल का? त्यावर मेरी कोम म्हणतात लेट सी इन द फ्युचर मे बी एस. आपण ते भविष्यावरच सोडून देऊ फ्युचरवर सोडून देऊ बघूयात. आणि जर तशी संधी मिळाली मला मे बी एस तर मी कोच सुद्धा बनेल त्यांची. आता या लेसनचा शेवटचा इंटरव्ह्यूचा प्रश्न आहे आपला व्हॉट वुड यू प्रिफर बिंग कॉल्ड सुपर मॉम और अ सुपर बॉक्सर? तर तुला काय म्हणणं आवडेल? सुपर मॉम म्हणलेलं आवडेल का सुपर बॉक्सर म्हणलेलं आवडेल? म्हणजे तुम्ही घराला फॅमिलीला महत्व देताय का तुमच्या स्पोर्ट्सला? तर त्यात त्यांचा जो प्रेफरन्स पहिला आहे बघू आपण. आय लव्ह बिंग अ मॉम. तर मला सुपर मॉम म्हणलेलं मला खूप चांगलं आवडेल. दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅव एव्हर हॅपन टू मी. आणि तीच माझ्यासाठी सर्वोत्तम चांगली जी गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे सुपर मॉम. इथे आपला लेसन संपतोय. आता एवढ्या पार्ट मध्ये जो बॉक्स आहे त्याच्यात त्यांना कोणकोणते अवॉर्ड रिकॉग्निशन्स मिळाले ते आपण पाहू. अर्जुन अवॉर्ड मिळाला बॉक्सिंगसाठी त्यांना 2003 मध्ये. पद्मश्री स्पोर्ट्स मधला जो असतो पद्मश्री अवॉर्ड भेटला 2006 मध्ये. हे सर्व अर्जुन अवॉर्ड स्पोर्ट्ससाठी स्पोर्ट्स पर्सनला मिळतो. पद्मश्री सिव्हिलियन्सला मिळतो. पुढचा आहे कंटेंडर ऑफ राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड. राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड इन 2007. पीपल ऑफ द इयर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड हा रिकॉग्निशन झालं त्यांचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 2007 मध्ये. CNN IBM अँड रिलायन्स इंडस्ट्रीज रिअल हिरोज अवॉर्ड इन 2008. हे स्पॉन्सरशिप करतात त्यांच्या नावाने अवॉर्ड दिले जातात. तर CNN IBM आणि रिलायन्सचा जो अवॉर्ड होता तो 2008 मधला मेरी कोम यांना भेटला. पेप्सी MTV युथ AIBA 2008.
मॅग्निफिसंट मेरी हा अवॉर्ड भेटला AIBA चा 2000। अगला जो अवॉर्ड था वो था फेलिसिटेशन बाय जोमी स्टूडेंट फेडरेशन ZSF एट न्यू लमका YPA हॉल इन 2008। ये भी अवार्ड उन्हें 2008 में मिला था। 2009 में राजीव गांधी खेल रत्न अवार्ड मिला। उसके बाद इंटरनेशनल बॉक्सिंग एसोसिएशन एम्बेसडर बन चुकी थी वो फॉर वुमेन बॉक्सिंग तो 2009 में। और 2010 में स्पोर्ट्स वुमन ऑफ द ईयर सहारा स्पोर्ट अवार्ड ये उनको मिला था। तो ये थे उनके अवार्ड। अब यहाँ पर अनबीटेबल मॉम मेरी कोम, ये जो हमारा लेसन था वो खत्म होता है। नेक्स्ट पार्ट में हम इसका वर्कशॉप भी सॉल्व करेंगे। तो अगर ये वीडियो आपको अच्छा लगा होगा तो प्लीज ज्यादा से ज्यादा लाइक शेयर एंड कमेंट करते जाइए। और अगर आपने अब तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो प्लीज सब्सक्राइब भी कर दीजिए। ACC ऑनलाइन ट्यूशन का अगर आप हिस्सा बनना चाहते हो, हमारी ट्यूशन ज्वाइन करना चाहते हो तो डिस्प्ले में दिए गए नंबर पे कॉल करके अधिक जानकारी ले सकते हो। थैंक यू फॉर वॉचिंग। गुड बाय।